विजय एकदा मिळालेत पहिल्यांदा. हे त्यांचा महेश आहे. हा पण आपल्या सोबतीला संदीप मदन महेश मदन. नमस्कार मित्रांनो, हे आहे गणेश आणि हा आहे प्रशांत. हे दोघं जण एकदा मिळालेत पहिल्यांदा. हे त्यांचा मीटअप आहे. हा महेश आहे. हा पण आपल्या सोबतीला आहे. आणि आपल्या गाडीला पेट्रोल बघायचंय आणि तिथून पुढे आता निघायचं आपल्याला वासोटा. आता डायरेक्ट घरी जायचं. लोकेशन सांग आपल्याला. चला निघूया आपण आता. हम ना रहे कभी यारों के बिन. यांची गाडा भेट झाले. असलं काय बी येऊ नको व्हिडिओ मध्ये. डबल घेऊ का? हा आहे विजय. ह्याच्यामुळे आपल्याला लेट झाला एवढा मोठा निघायला. नमस्कार भाऊ, माझं नाव संदीप मदन महेश मदन. काही महेश ही नवीन माणूस आहे. आता भेटायला आम्ही ह्याला आणि निघायचंय आता. पुण्यातून आपण निघाल्यानंतर कात्रजच्या गर्दीतून रस्ता काढत आपण पुढच्या दिशेला निघालो. हे तुम्ही कात्रज स्टँड पाहू शकता. इथून आपण साताऱ्याच्या दिशेने निघालो. कात्रज टनलमधून स्विंग अशी गाडी पळून आपण एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. चहाचा मस्तपैकी आस्वाद घेतला. आणखीन आपला परिचय थोडा घट्ट बनवला आणि परत आणखीन स्विंग गाडी पळवत आपण साताऱ्याच्या दिशेला निघालो आणि साताऱ्याच्या वेशीवरती जाऊन पोहोचलो. काय चालू काय बोलायचं काय बोल रे बाबा. तर आपण सध्या आता टोल नाही करावं माहित नाही कुठला टोल पण प्रशांतच्या घराच्या जवळ आता पण आणेवाडी टोल नाका आहे ना, तिथून थांबले. म्हणजे सातारापासून साधारण एक 15 किलोमीटर अलीकडे आणेवाडी टोल नाका आहे. तिथून आम्ही जाणार आहे माझ्या घरी साताऱ्यात. राजवाड्यापासून एक 2 किलोमीटरवरती माझं घर आहे. पोहोचू आता आपण तिकडे. संदीपचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, पोचू, जेवण करू मस्त पैकी. तिथं झोपायचं आहे आणि सकाळ सकाळी निघायचं आहे. तो काय दमलेला दिसतंय मदन भाऊ. थोडक्यात मौज मस्ती करताना आपले पोरं. आपण आलेलो मित्राच्या घरी. एकदम मस्त अशी सोय बसायची बघा. इकडून 3 खुर्च्या, इकडून 3, इकडून 4 खुर्च्या असं आणि इकडून बनच्या आणखीन टाकल्या. आता नक्का तुला आल्या आल्या मेकअप करायला लागला लगेच. आताच आमचं जेवण झालंय मस्त पैकी. महेशनं लय जेवलाय त्याच्यामुळे चलावं लागायलाय. महेशने खिशात 2-2 चपात्या भरल्या. अशी चक्कर मारून 5-6 जण हवा मी पोरं आणि जाऊन झोपू पुन्हा. सकाळी इथंच थांबायचं ठरलंय. ॲक्च्युली पुढे जायचं ठरलं होतं अगोदर, पण नंतर ते कॅन्सल करून इथंच थांबायला होता आणि सकाळी उठून जायचं आहे वासोट्याला. झोपत हां झोपायची मस्त सोय झालेली आहे. झोपायला तयारी चालू आहे. काही आपल्या सवंगडी झोपायच्या हां काही सवंगडी झोपलेले आहेत आपल्या इथं. काही मोबाईल बघत बसलेले आहेत आणि 2 माणसं आणखीन यायलेले आहेत. त्यांची बाहेरच्या खोलीत झोपायची सोय केलेली आहे. जेवणाची सोय आणि झोपीची सोय 1 नंबर झालेली आहे. ह्याला श्रेया द्या. सकाळ सकाळी तयार होऊन बसले तर हे सगळ्यात पहिल्यांदा. बाकीचे माणसं नुसता टाइमपास करायला लागले तर इथे गप्पाच मारायलेत आणखीन मध्ये. तयार होऊन लवकर आपल्याला निघायचं आहे. जेवढं लवकर निघचाल तेवढं चांगलं आहे. हे काय बघायला ती येडवली. विजय टाइमपास करायला आहे नुसता. किती वेळ झालं मेकअप करायला लागलाय. हां फाउंडेशन ब्युटिशन लावायचं आणि इथं सगळेजण तयार होऊन बसले तर मोबाईल बघायला लागलाय. हिरोहन इकडे का बाबा बाहेर. हिरोहन आहे काल रात्री उशिरा आलेला. आणखीन एक माणूस आहे टीम मध्ये. दाखवतो तुम्हाला पुन्हा.
आणि हे सगळे मोबाईलवर चॅटिंग करायला आपापल्या फिक्स माणसाशी. आपण निघायच्या थोड्या वेळानं चहा पाणी करून लगेचच. हे काय करायलेत म्हणजे? हां उभारलेत. हां ठीक. अरे वा वा, प्रशांत चहा घेऊन आलेला आहे आपल्यासाठी. या बिस्किट कार्यक्रम चालू आहे. बिस्किट बी आलेत आपल्यासाठी. हां घ्या रे घ्या. छान असा मस्त चहा दिसतंय आपल्याला, चवदार चटकदार. सगळेजण तुटून पडलेले आहेत. निघायची तयारी झालेली आहे पोरांनो आपली मस्तपैकी. आणि उन्हाचे किरण असे सोन्यासारखे हळूहळू चेहऱ्यावर पडतील बाहेर गेल्यावर. आपण सोन्याहून पिवळे होऊन जाऊ मग त्यावेळेला. आणि ह्या रोशनची ओळख राहिली होती तुमची. हा हाय रोशन मोरे. हाय हॅलो मन. हां नाश्त्याला थांबलेला पोहे आणि उपमाचा स्वाद घेताना आपले मित्रमंडळी आहेत. कसं लागतंय? वासोट्याला चाललेला जवळपास 29 ते 30 किलोमीटर वासोटा आहे. इथून घाटाघाटाचा थोडासा रस्ता आहे आणि सुंदर असा व्ह्यू आजूबाजूला तुम्ही बघू शकता. गाडीच्या आतमध्ये पसरलेला आपला सातारा राजधानी आपल्याला दिसत आहे. एक सुंदर आणि नयनरम्य वातावरण इथं जमलेलं आहे. कास क्वार्टर लावलोय. रेग्युलरली तर सप्टेंबरमध्ये फुलं असतात इथं, त्या साईडला तिकडं. पण आता सध्याला आता वाळून गेलेत सध्याला. आता आपण सप्टेंबरमध्ये परत विजिट होणार आहे आपली. त्या टायमाला आपण तुम्हाला फुलं दाखवू. हे आपला बागदाना, हे आपला प्रशांत. आता हे कास पठाराबद्दल माहिती सांगा. हे आहे कास तलाव. हे सातारापासून जवळपास 25 किलोमीटरवरती आहे. आणि असं म्हणतात की कास तलावचं पाणी खूप शुद्ध आहे आणि स्वच्छ आहे, कारण की ते डोंगरांमधून वाहून इथे येते. त्यामुळे त्याची माहिती असे की ते खूप छान आहे पाणी. त्याला एक डिफरंट टेस्ट आहे. आणि 12 महिने पाणी असतं बेसिकली इथं. कंटिन्यू पाणी राहतं इथे. आता आम्ही निघालो आहोत वासोट्याला जायला. तर मुनवळे म्हणून एक लोकेशन आहे, प्लेस आहे. तिथं पोहोचून आम्ही बोट करणार आहे आणि तिथून आम्ही वासोट्याला निघणार आहे. सो चाललं आमचं फोटोग्राफ वगैरे काढायचा. गाड्या आम्ही अरेंज केल्या छान, बॅग्स वगैरे. आणि वी आर रेडी टू गिव्ह द पोजेस फॉर द आवर व्हिडिओ. सो लेट्स कम गाईज. थांबा आता. हां आता बोला. मागवलंय आणि भावासाठी चिकन थाळी पण मागवली. तुम्हाला काय मग चिकन थाळी तुमच्यासाठी चाललेली. ते फिश थाळी कन्वर्ट झालेले आता. आणि हा अजून विचारात आहे. चिकन फिक्स चिकन झालं त्यांचं. चिकन थाळी आणि बाकी सगळे. ह्याच्यात कुठं ते ऑर्डर सांगा, हे व्हिडिओ सांगायचे तुम्हाला. डिस्कशन चालू आहे ते. हां या डिस्कशन मध्ये आमचं एक सॅटिस्फॅक्शन काय म्हणतो आहे की आपण सीझन मध्ये कुठेतरी फिरायला येण्यापेक्षा ऑफ सीझन फिरायला येणं कधीही चांगलं. कारण की तुम्हाला तर गर्दी पण नाही भेटत आणि तुम्ही तिथला व्ह्यू चांगला एन्जॉय पण करू शकता असं मला वाटतं. त्यामुळे जिथं गर्दी आहे तिथं नाही जायचं, जिथं कमी तिथं आम्ही अशा ठिकाणी जायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावरती? या रोहन शेठ 4 शब्द बोला काहीतरी. जिथे कमी माणसं आहेत तिथे जायला पाहिजे आपण. पण आम्ही 8 माणसं घेऊन आलो त्यामुळे कमी काही तर राहिलं ना आता. संध्याकाळी ही खाणार आहे. याला रात्री दिवस संपलेले आहेत त्याच्यावर. चला बॅक वॉटरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हॉटेल आहे तिथं आता आम्ही थांबलेलं. तिथं आम्ही आता जेवणाची ऑर्डर दिली आणि हे त्यांनी असं छान पद्धतीने गार्डन वगैरे बनवलं. या साईडला जवळ आवाज येत नाही. या साईडला राहण्याची सोय वगैरे केली आहे. त्यांना आम्ही चार्जेस वगैरे विचारले. त्यावेळी पर पर्सन 1200 रुपये चार्ज करतात इन्क्लुडिंग फूड. आणि या साईडला टेंट लावून जर दिला तर 700 ते इन्क्लुडेड फूड चार्ज करतात. सो असा व्ह्यू आहे. तर छान एकंदरीत शांत वातावरण आहे. प्राण्यांचेही आवाज येत आहेत. छान झाडं हिरवीगार. तर सगळ्यांनी इकडे येऊन व्हिजिट केली पाहिजे. सो आता मी बघतो एक माझा जो एक नेहमीचा डायलॉग आहे तो मी विचारतो. बघू आता तो संदीप किती पद्धतीने कॅच करतो. तो मी त्याला विचारतो
जिथं कमी तिथं आम्ही. तो हाऊस द जोश. हाय सर. येस, मजा नहीं आ रहा है. हाऊस द जोश. हाय सर. येस. तुझ्यात काय भाऊ. मुनावळे या बेस्ट चिकना विलेज पावडर. वरनं आम्ही वासोट्याच्या दिशेला बोटीच्या सहाय्याने पुढे निघू लागलो. जाताना आम्ही वरती खाण्यासाठी नाश्ता घेतला होता व वापस आल्यानंतर खाण्यासाठी आम्ही जेवणाची सोय करायला सांगितली. जॉबून काढून टाकलं त्यामुळे ट्रेनिंग घ्यायला आहे की तिथं थांबणार म्हणतात येणार नाही वापस पुण्याला. आमच्यासोबतच दुसरे जहाज एक देखील सोबतीला आली व त्यातला हा व्यक्ती म्हणतो की तुम्ही आमचा व्हिडिओ काढ, आम्ही तुझा व्हिडिओ काढू आणि तुला पाठवतो. हा आम्ही काढलेला त्यांचा व्हिडिओ व त्यांनी हा आमच्यासाठी पाठवलेला आमच्या जहाजीचा व आमचा व्हिडिओ. नयनरम्य असं वातावरण आणि दिलखुश करणारी प्रकृती डोळ्यामध्ये कैद करत आपण पुढे जाऊन वासोट्यावरती पोहोचतो. वासोट्यावरती गेल्यानंतर तिथून काही अंतर आपल्याला पुढे चालत जायचं होतं. आमच्यासोबतच दुसरे भरपूर जण देखील आले होते व तिथे वन विभागाची चौकी होती. तेथे आपल्याला प्लास्टिक काउंट करून थोडी प्रोसेस कंप्लीट करून पुढचे निघायचं. So now our trek is begins. So all the procedure are completed with the forest officers. They are calculate our plastics bottles. किती आहेत? Is near about 54. 34 बाबा. 34 near about 34 things we have related to plastics. आमच्या ग्रुपचा लीडर आहे हा वाघमारे. आता का तो लीडर आहे हे तुम्ही समजून घ्याच, जे आम्हाला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाहीये. अरे माहोल वगैरे मस्त आहे. आत्ताच इथं श्री गणेश आणि हनुमान यांचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत. जंगलामधून आपल्याला ट्रेक असल्यामुळं एकदम उन्हाचं असे काही तीव्रता नाही, परंतु उष्णता आपल्याला जाणवते अशी. तरी आपण समोर बघू शकतो की एकदम छान पद्धतीनं असं आपल्याला वातावरण दिसतंय. आणि ह्यामधून आपल्याला ट्रेक ॲक्च्युली पैदल करायचं आहे. तर आपण हे पावसामध्ये आलो तर ह्या साईडनं पण आपल्याला नदी वाहिलेली दिसेल साईडच्या पट्ट्यातून. आपण असं आता पुढे जाऊया. अर्धा तास आम्हाला लागणार आहे. सो अर्धा तासामध्ये आता आम्ही पोहोचू. आमचे 4 जण वरती गेलेत पुढं आणि 3 जण आम्ही चाललो. बऱ्याच दिवसानंतर सर्वांचं चालणं होतं, त्यामुळे चालताना सर्वजण खूपच थकू लागले होते व हे दोघं तर सर्वात लास्टला येत होते. ते यावे लवकर. रोहन आणि महेश काहीतरी ॲक्टिंग करून दाखवतात व पुढे चालू लागतात. कसं काय दमलाव सांगायचं म्हणजे किती दमलाव काय खबर आहे? का हगला 100% दमला, कारण इथं पाण्याची कमतरता आहे. पाणी भरपूर आणलं पाहिजे. तेव्हा का आम्ही मजा म्हणून अजिबात येऊ नका इथं. बरोबर सगळ्यांचं तिथं. आम्ही 8 माणसं आलो आणि 10 पाण्याच्या बाटल्या घेऊन आलो. समोरचे 4 माणसं आहेत आणि 7 पाण्याच्या बाटल्या घेऊन. तेवढ्याशा पाण्यात अल्पावधीत आम्हाला तर जगायचं. का पोरानो तर थांबा आधी दाखवतो तुम्हाला काय झालंय कंडिशन. हे दमून बसले तर हे दमून उभं राहिलंय. हे बी दमून उभं राहिलं. ह्याच्याकडे आहे तरी एनर्जी. आणि हिथून चालत आला बघा. बघा हिथून ही तळ दिसायलाय का तळ? हां तिथंच. तिथून हिथवर आलो. 5-6 किलोमीटर आलो आम्ही असं वाटतंय तर. आणि वर आंब्याचं झाड आहे मोठं, त्याच्या खाली झोपायची सोय आहे म्हणा. मस्त गरमागरम पोहे बनवलेले थंड थंड आम्ही खायलेला हो. इथं सगळेजण पोहे खायले. तर वर आलो आम्ही आता त्या किल्ल्यावर. आता पोहे खायचे तर फिरायचं आहे. हे चिप्स बी खायलंय.
आणि हे मिक्स करायला काहीतरी नवीन खाऊ घालतो म्हणलं तुम्हाला. आता मी पोहे खातो, एनर्जी आणतो आणि मग पुढच्या कारकिर्दीला चालू करतो. हा आराम करतो. हा म्हणजे नेमकं नुसतं खायलाच वर आलो म्हणायचं, आपलं आपलं घेऊन ते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण बरं फक्त मित्रांनो आपण हे गड किल्ला एक्सप्लोअर करायला आहो. तिकडून टकमकटोक आणि महादेवांचं मंदिर आपण दर्शन घेतलेलं आहे. हे समोर तुम्ही बघू शकता सुंदर अशा हनुमंतांचं मंदिर आहे. आणि हे वासोटे किल्ला अशी पाटी पण होती, जी की तुम्हाला माहितीच आहे. पोरांनो, आपण इथून आलो. पाणी दिसायला का तुम्हाला थोडं थोडं? त्या पाण्याची तिथं बोट लावली कडेला आणि ह्या अशा घनदाट जंगलातून आलो बघा. कसा रस्ता चुकला ना आम्हालाच कळालं नाही. आला होता की आम्ही आता वापस ह्याच रस्त्यानं जायचं आहे. महादेव मित्रांनो, आपला गड आणि किल्ला मस्तपैकी फिरून झालेला आहे. आपण आता काठीच्या साह्यानं हळूहळू खाली चाललो. ह्याच्या पायाला काहीतरी यायला म्हणत असला क्रॅम्प. महेशराव थांबले तर आणि इकडे मधुभाऊ आहेत आपले. आणि सगळेजण आता थोडे पुढे गेले तर आपण बी निघायला लगेचच. लगेच जायचं मस्तपैकी जेवायचं आहे आणि तिथून पुढच्या प्रवासाला म्हणजे आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे. हा आपला महेश इथं बसलाय काहीतरी. हा 4 शब्द व्यक्त करेल. हा पॅसेज जरा घनदाट आहे, तुम्ही पाहू शकता पुढे खूपच दाट अशी झाडी. सूर्याची किरण पण खाली पोचत नाही. चला आपण आता पुढे जाऊ. आता आपण निघालो परत आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आपला पुढचा प्रवास आता महाबळेश्वरला जाणार आहे. ट्रेक आलाय संपत, सगळे उतरत छान पद्धतीने निघालोय आम्ही. आता इथून उतरून परत आम्ही बोटीचा प्रवास करणार आहे. तिथून आम्ही परत जेवण करणार. पोचल्यानंतर मग गाड्या काढून महाबळेश्वरला जाणार. शांतता आम्ही भरपूर मिस करू. छान वाटतं, एकंदरीत वातावरण एकदम मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत एकदाच आपल्या पहिल्या स्थळी. म्हणजे आपलं ट्रेकिंगचं जे काय आहे ते एंड झाला. तिथं ते थोडं मिटवायचं, पैसे वापस घ्यायचे यांच्याकडून, ते पाकिटं मोजून देते तर. आणि आता इथून पुढे 1 किलोमीटर आहे, असं काय लय नाही. त्याच्यात बोटीत बसायचं. बोटीतून पुढं आहे आणखीन लय कुटाण्यात का सांगा तुम्हाला दाखवितोच पुढं. हे जे तुम्हाला टोक दिसत आहे, ह्या एकदम टोकावरनं आपण वापस चालत आलो. जवळपास 7 ते 8 किलोमीटरचा हा रस्ता होता. हे वापस जातानाचं दृश्य आहे. सर्व मित्रमंडळी मस्त मजा करत असते. आणि येताना आम्हाला काही जंगली प्राणी देखील दिसते, जो की गवा नावाचा हा प्राणी तुम्हाला थोडा दिसतो. त्यातच तुम्ही समाधान आहे. सुंदर असा वासोटा हा जंगल ट्रेक पूर्ण करून आल्यानंतर आम्ही जेवण केलं व मुनावळे या विलेजला बाय बाय करून पुढच्या दिशेला निघालो. जाताना रस्ता हा घाटाचा होता, अंधाराचा होता. त्या रस्त्यावरती खूप मजा आली. आपण महाबळेश्वरला आलेलो आहोत. आणि इथं आता काहीतरी खाण्याचे ते आहेच का. आणि एकदम असा खतरनाक असा माहोल असतो इथं. आता ऑफ सीझन असल्यामुळे गर्दी कमी आहे, ते उत्तम आहे आमच्यासाठी. आणि इथं हे स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम. स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम. कोणत्या दुकानात जायचे आपण? दुकान ठरवा. बंद झालेलं आता घरी. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आम्ही खाणार आहोत, जे की लय प्रसिद्ध आहे इथलं. आणि बाकीचं मॅप्रो गार्डन दुसरं इकडलं तिकडलं ते उद्या फिरायचं आहे. लाल स्ट्रॉबेरी. हा स्ट्रॉबेरी शेक फेमस. असं मस्तपैकी
लाल आणि पांढरा स्ट्रॉबेरी शेक मागविला आपण. आपल्या इथे स्पेस हे सगळेजण खाणार आहेत. मित्रांनो आम्ही इथं रूम घेतलेली आहे अशी भाड्यानं मस्तपैकी. इथं झोपायचं आहे, आराम करायचा आहे, पाणी आणि जायचंय नंतर सकाळी उठून जायचंय. आता बाहेर ती तसलं स्ट्रॉबेरी फॉल जे आता तुम्ही बघितला फोटोमध्ये ती खाऊन पिऊन आलो एक्सप्लोअर केलं तुम्ही जे की शॉर्ट्स बघितले. आता आराम करता आणि बाकीचं सगळं उद्या आहे खेळ. हा बघा आमचा मित्र एकांतात बसलेला जंगलामध्ये निसर्गाचा आस्वाद घेत. आणि हे आपलं कालरात्रीचं हॉटेल होतं, छान आणि सुखसुविधांनी भरलेलं. आणि हे हॉटेलचा व्ह्यू आपला मस्तपैकी. हिम्बी हॅलो. एकदम सुंदर असं जेवण, जास्त आहे फक्त. श्री तीर्थक्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी येऊन आम्ही नाश्ता केल्यानंतर ही पाटी वाचून पुणेरी पाटीची आठवण आली. तिथे आम्ही पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर मंदिर आणि अतिबळेश्वर मंदिर या मंदिरांचे दर्शन केले. महाबळेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आपण मॅप्रो गार्डनला निघालेलो आहोत. बॅग घेऊनच जायचं आहे. हे 2 बेस्ट रायडर मुंबईहून आले तर एकदम उशीर आलते. ही सगळी आपली गँग आहे. आपल्याला निघायचं आता. नमस्कार. आपल्या मित्रांची स्ट्रॉबेरी गार्डन मधून खरेदी चालू आहे स्ट्रॉबेरीची. 14 गोड आणि 24 असे स्ट्रॉबेरी आहेत इथं. मी खाल्ल्या नाही तर खाऊन बघतो. ओके, लाल लाल अशी स्ट्रॉबेरी आणि पोरं खाऊन लाल लाल होईल. मित्रांनो हा प्रशांत आहे. ह्यानं आपल्या स्पेशल ह्या एंट्री मिळवून दिलेली आहे स्ट्रॉबेरीच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला झाड दाखवतो कसं असतंय. हे कशाचं आहे मला नाही माहिती, पण हे जे वेल आहे तर हे स्ट्रॉबेरीचे आहेत. अशा लाल लाल चटकदार स्ट्रॉबेरी तुम्हाला बघायला मिळत असतील. ही वाली बघा, तोडून खाऊ शकत ना आपण, आपली शेती नाही. आणि हे इथं तोडून मस्तपैकी एकदम फ्रेश ताज्या ऑर्गॅनिक अशा स्ट्रॉबेरी आहेत ज्या की आपण विकत घेणार आहोत आणि रसरशीत अशा खाणार आहोत. प्रशांत आणखीन काहीतरी नवीन शोध लावतोय, नवीन लोकेशनसाठी शूट करून देतोय. हे बघा कशा छान 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 आहेत. झाडाचा शोध लागलेला आहे कशाचा आहे. हे झाड ब्रोकोलीचं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल. इथं कसलं गोड होतं नको, हे इथं खायलेले सगळे झाडाचं तोडून शेतकऱ्याचं नुकसान करायला लागलेत पोरं उगा. झाडाची फ्रेश मालबेरी तोडून खायलेली आहे तर चोरून. त्याला मराठीमध्ये आम्ही तर तुती म्हणत होतो. मालबेरी मी आज शब्द ऐकला. मलबेरी म्हणा. अरे मुंबईचे लोक सांगायला थोडं काय ते ऍडव्हान्स लेवलचं. हा दे की म्हणले थोडे पैसे. 7 किलोची रसरशीत स्ट्रॉबेरी आपण घेतलेली आहे. शेतामधून तोडून घेतलेली आहे आपण फ्रेश अशी. हे असं द्यायला तर स्पेशल ह्याने आपल्यासाठी गरमागरम तोडून दिली थंड. एन्जॉय वेरी एन्जॉय इन तुमच्या बॉक्स मध्ये द्यायला काढून. चला तर आता स्ट्रॉबेरी घेऊन संदीप निघालाय पुण्याला विकायला. इथल्या रेट पेक्षा तो कमीत कमी 2 पट तर तो जास्तीने विकणार. आता किती रे प्रशांत? 600 रुपये किलो. स्टार्ट. मित्रांनो आता सध्याला मॅप्रो गार्डनला आपण आलेलो आहे. महाबळेश्वरमधलं सगळ्यात टॉपमधलं हे पण एक चांगलं फिरण्यासारखं आणि बघण्यासारखं ठिकाण आहे. इथं चॉकलेट स्ट्रॉबेरी वगैरे इथं भरपूर असं मोठ्या प्रमाणात बघायला. सगळ्यात वयानं मोठा असलेला मला सगळ्यात बारका असल्याने ऍक्टिंग करायला. हे एक्सप्लोअर करताना आपले मित्रमंडळी आहेत सगळे.
काय स्ट्रॉबेरी खायलेत का काय करायले त्याने बघावं लागेल मला जाऊन पटकन मला सोडून. कशा रुपये किलो आहे तर 198 रुपये एवढ्या एक बॉटल 198 रुपये. किती बसतात मला? किती का बसणार? हा मॅप्रो गार्डनमध्ये लहान मुलांचा खेळ जरा मस्तच होता. यामध्ये लहान मुलाला बांधून आडवं करतात, वरती घेऊन जातात क्रेनच्या साहाय्याने व त्या चॉकलेटच्या बॉक्समध्ये ढकललं जातं. आपण जास्तीत जास्त जेवढे चॉकलेट्स आपण घेऊ शकतो तेवढे आपण घ्यायचे आणि जे आपण घेतले ते सर्वच्या सर्व आपल्यालाच मिळून जातील. ही 199 रुपयाला आपण गाईड घेऊ शकतो. हे इथं किचन आहे ह्यांचं, तिथं बनवून देते तर स्ट्रॉबेरी शेक, स्ट्रॉबेरी मिल्क शेक, ही ती काय घ्यायचं आहे ती. फुकट सगळ्या गोष्टी ट्राय करतो ना आपले पोरं. मित्रांनो, हे समोर मॅप्रो गार्डन आहे आणि मॅप्रो गार्डनच्या समोरच मालवीज मामा शॉप आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे चॉकलेट्स आणि मॅप्रो गार्डनवर मुंबईचा रोह आणि मुंबईचा रोशन हे त्याच ठिकाणावर वापस निघाले व आम्ही पुण्याच्या दिशेला जाता जाता 5 गणी या ठिकाणी जाऊन हिल टॉप या हॉटेलवरती परत एकदा स्ट्रॉबेरी क्रीम खाण्याचा निर्णय घेतला. कारण नंतर आम्ही महाबळेश्वरला परत येऊन कधी ही स्ट्रॉबेरी क्रीम खातो याचा काही हिशेब नव्हता. मित्रांनो, आपण हिल टॉप हॉटेलवरती आलो 5 गणीच्या. तिथं आणखीन एकदा ते हे प्यायचं आहे आपल्याला ज्यूस आणि हे कार करते मध्ये शिरताना. मित्रांनो, आपण हे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि मलबेरी मिल्कशेक मागविला आहे. मिल्कशेक आता घ्या सगळेजण आपापले. देवाचं नाव घ्या चालू करा. खाली पडलेलं आहे. स्ट्रॉ आहे इकडे सगळ्याकडं. स्ट्रॉन चमचन हा नाव ग. परत येताना हा आम्हाला घाट लागला आणि या घाटातून हे छोटे छोटे गाव दिसतात. हा नजारा जरा जास्त डोळ्याला सुकून देणारा होता. वाकड्या तिकड्या घाटातून सरळ गाडी चालवत आम्ही घाट उतरून खाली पोचलो. मित्रांनो, हे दोघे जण आता निघून चालले तर रुसले तर आमच्या वगैरे वेळ झाला. फिरलाव काय उपयोग घातला नाही म्हणते. चला तर आपण ह्या ट्रिपचा शेवट होत आता. सगळेजण आपापल्या परतीच्या वाटेला चालले. मी चाललो सातारला, हा चालला त्याच्या गावाला, नाशिकला, जुन्नरला, आणि ही चालली आहेत लोहगाव आणि ती चालली आहेत वाघोली. हा इथं फोनवर बोलतोय. आम्ही आता सोबतच जाणार. जेवला तर जेवतो नाही तर घरी जाऊन जेवतो. एकंदरीत चला, ट्रिप ही मस्त होती. म्हणजे असं 3-4 दिवस झालं प्लॅन चाललेला जायचं. फायनली सक्सेस झाला आहे. वासोटा पण कम्प्लीट आणि महाबळेश्वर पण कम्प्लीट. एन्जॉयमेंट चांगली झाली आहे. आपण अशाच ट्रिप करत राहूयात पुढं पण भविष्यात. सो बी कनेक्टेड, स्टे कनेक्टेड फॉर द मोर एन्जॉय. महेश आणि प्रशांतला वाटर लावून आपण हायवेवरनं गाडी कडकडनी चालवू लागलो. पुढे आम्ही एका ठिकाणी थांबलो सर्वांना व आम्ही तिथे मस्तपैकी चहा घेण्यासाठी आणखीन एकदा थांबलो. पुढे तुला मी ओला चालवतो, तुम्हाला प्रवास करायला मी चहा प्यायला थांबलेला आहे. दोघा जणांचं भांडणं चालू आहेत. मला घरी सोड म्हणताय ही मधू आणि ही सोडणार नाही मधू. मित्रांनो, आपण जगदंबा हॉटेलला थांबलेलो आहोत. इथं पोट आणि मन दोन्ही भरतंय. इथली आपण चव बघू कशी आहे. अख्ख्या ट्रिपचा एंड करताना इथं शेवटचं जेवण झालंय. आता सगळेजण म्हणजे आजच्या दिवसाचं ह्या ट्रिपचं शेवटचं जेवण. आता आपापल्या घरी जायचं सगळ्यांनी, जाऊन झोपायचं मस्तपैकी. ते बी निघाले असतं, आम्ही बी निघतो. आता 1-1.5 तास लागेल. आपण ह्या रस्त्याला द्यायचं इकडल्यावर जातो. वापस एकदा परत कात्रजच्या टनलमध्ये शिवून आम्ही पुण्यामध्ये प्रवेश केला आणि आपापल्या घरी जाऊन पोचलो व आराम करू लागलो. जातानाच हे एंड स्क्रीन बघा तुम्ही की मस्तपैकी सिनेमॅटिक शूट केलं.